हाती मेरे साथीचा काळ, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे तुम्ही तोंडात बोट घालाल ऐकून. त्या काळामध्ये राजेश खन्नाला सोंड लावली आणि आमच्या खत्तर गल्लीमध्ये आणून ठेवला. म्हणजे तो गुरु शर्ट तसा, ती पॅन्ट अशी वर गेलेली दुमडलेली आणि सोंड. शेवटी तो सुद्धा त्याला कळल्यानंतर म्हणाला, अरे का रे, त्या देवाची विटंबना का करता, माझी लायकी तरी आहे का. एक माझ्या लहानपणी, मला वाटतं अजून आठवतं 6 वर्षाचा होतो तेव्हा महात्मा गांधींना सोंड लावलेली एक गणपती मला आठवतो. आणि कस्तुरबा शेजारी. म्हणजे आता काय कसं काय कळावं. तसं गणपती म्हटल्यानंतर गणपतीच, त्याचं जे पूर्वंपार चालत आलेलं रूप आहे त्या रूपात किंचित बदल करू नये. तसाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा आहे. मला तुम्हाला सगळ्या गणपती वक्तांना सांगायचं आहे, गणपतीच्या मूर्तीत बदल करणं नामेच तिची तोडफोड करणं. माझं बोलणं तुम्हाला लागेल, पण तीच इच्छा आहे माझी. गणपती हा गणपतीच असावा, आग्र्याहून सुटका नसावी. माझं बोलणं कळलं का. छत्रपती सारखा राजा झाला नाही, त्यांना तिथे ठेवा. विष्णुदेव श्रेष्ठ आहे, विष्णूला विष्णूच्या ठिकाणी ठेवा. विष्णूला सोंड लावायची आणि त्याला गणपती म्हणायचा, हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही बघा. विचार करून बघा की ते रूप कसा, मोदक कसा, आशीर्वादाचा हात कसा, तो गणपती अतिशय सुंदर जो आहे, त्याला बघून सुद्धा माणसांना आनंद वाटला पाहिजे. काय म्हणून काहीही दुसरं करू नका, त्याला विष्णू करू नका, त्याला कृष्ण करू नका, त्याला विठोबा करू नका आणि विठोबाला सोंड लावू नका. कळलं का तुम्हाला. कृष्णालाही सोंड लावू नका. जो गणपतीचं रूप आहे ते रूप मेंटेन करा, ते आहे ते जतन करा आणि त्या रूपामध्ये त्याला बघा. त्या रूपामध्ये त्याला बघितलं तर तो पावेल.